चला फिल्डिंग सेट करायची आहे जुनांदूर की टीम. ओपनर्स ग्राउंड मध्ये आहे टीम जुनांदूर की. चला फिल्डिंग सेट करा लवकर आणि 2 मिनिटांमध्ये या सामन्याला सुरुवात करा. सलामीची जोडी मैदानात सातामध्ये बाटेर संजय गायकवाड आणि सागर गायकवाड. कृणाल तयार होतात या पहिल्या षटकामध्ये. कृणाल पाटील या पहिल्या षटकामध्ये स्वतः टीमचे कॅप्टन आहेत कृणाल. आणि समोर स्ट्रायकिंग एंड वरती संजय गायकवाड तयार होतात पहिला बॉल फेस करण्याकरिता. दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवलाय संजयने बट मिस टायमिंग. लॉंग ऑफला फिल्डर कॅच पकडली जाईल. रणजित शिकारी पकडतील कॅच आणि हा पहिला शिकार केला कृणालने. धक्का लागलाय पहिला. टीम पिंपलास पहिला धक्का लागला. न्यू बॅटर लवकर पाठवा त्याकडेही तुमचं लक्ष असू द्या. कारण बघा आपण सातत्याने स्पर्धा खेळतो मॅचेस खेळतो आणि मला असं नाही वाटत की एखादा बॅटर ग्राउंडमध्ये पाठवा यासाठी आम्ही सूचना द्याव्या. त्याकडे तुमचं लक्ष असू द्या. कारण आजच्या डेटला आपण चांगलं क्रिकेट खेळतो एक चांगल्या लेवलला खेळतोय. सो त्या अनुषंगाने जे काही नियम आहेत त्यात नंतर डिसिप्लिन ही गोष्ट आली. योग्य वेळेवरती न्यू बॅटर ग्राउंडमध्ये पाठवणं असो किंवा योग्य वेळेवरती खेळ असो या गोष्टी तुम्ही अगदी स्वतःहून करायला हव्यात. आणि यात नंतर लक्षात ठेवा की जेव्हा एखादा बॅटर बाद होईल त्यात नंतर तो बाद होणारा बॅटर 30 यार्ड सर्कल क्रॉस होण्याआधी न्यू बॅटर ग्राउंडमध्ये आलाच पाहिजे. या गोष्टीकडे लक्ष द्या. पहिला धक्का पहिलाच बॉलवरती बॅटर साजन पाटील क्रमांक 3 वरती आलेत. साजन आलाय पहिलाच बॉल जर आपण पाहिलं तर खेचून मारण्याचा प्रयत्न होता. कदाचित डायरेक्ट हिटसाठी तिथे अल्पेश अटेम्प्ट करू शकले असते कारण ते बेटर तिथे राहिले असते. बट साजन क्विकली पोहोचलेत. सिंगल कंप्लीट होईल. या आधीच्या सामन्यामध्ये देखील किरण गायकवाडचा आपण लाजवाब खेळ पाहिला होता. त्याचं इनिंगच्या जोरावरती तिथे बाजी मारली होती. 49 धाब्यांचं लक्ष सहजरित्या चेज केलं होतं. सुरुवात इथेही कमकुवत राहिली होती बट अंत चांगला झाला. आणि इथेही हाच प्रयत्न असेल की पहिला धक्का लवकर लागला बट इथेही अंत चांगला झाला पाहिजे. संजय गायकवाड यांचा खाता उघडलाच नाहीये.
या आधीच्या मॅच मध्ये 0 वरती बास झाले, या मॅच मध्ये 0 वरती. ऑन साइडला फटका उडवलाय बट चेंडू फक्त उंच गेलाय. फिल्डर येत आहेत आणि घडलं काय, इथे प्रयत्न चांगले लागले बट मिस्टेक झालेली आहे. 6 धावा मिळतील. आता बॉलर तरी काय करेल, कारण जिथे कॅच व्हायला हवी होती तिथे 6 धावा मिळाल्या. कुणालने बॉलिंग चांगलीच केली आहे बट मागील चेंडूवरती फिल्डरची साथ तिथे मिळाली असती तर कदाचित 2 विकेट आता कुणालच्या खात्यामध्ये जरूर असते, बट तसं काही नाहीये. आता फुल लेन टाकला, लो फुल टॉस होता, अगदी बॅटचा टोला लागला. आता काऊ कॉर्नरला बॉल फील्ड केला जातोय बट 2 धावा तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. सागर गायकवाड बॅटिंग करतात. अल्पेशजी गायकवाड यांचे बंधू, गुणलेखन क्षेत्रामध्ये फार मोठं नाव खऱ्या अर्थाने कमावलंय अल्पेश दादाने, आणि त्यांचेच छोटे बंधू सागर गायकवाड आपल्याला बॅटिंग करताना दिसतात. अल्पेश दादाही कदाचित मॅच पाहत असतील, त्यांच्या माध्यमातून आपण शुभेच्छा देऊया पिंपलास टीमला. फुल लेंथ आहे, हेलिकॉप्टर उडवलाय जरूर बट लँडिंग कुठे होईल, फिल्डर पोहोचलेही होते बट इथेही संधी गमावली. बघा टफ चान्स जरूर होता बट कॅच पकडायला हवी होती, कारण बघा कॅच पर्यंत जर तुम्ही पोहोचतात तर तुम्हाला कॅच पकडायचीच, आणि इथेही फिल्डर पोहोचले होते कॅच पर्यंत बट कॅच पकडता आली नाहीये. कॅच ड्रॉप आणखीन एक, 2 जीवनदान मी म्हणेन सागर गायकवाडला आतापर्यंत मिळालेले आहेत. नेक्स्ट बॉल, बॅकफुट वरती जाऊन खेळायचं होतं, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट आला नाहीये. डॉट बॉल इथे येतोय आणि जर आपण बघलं तर अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळही समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण धावफलक आहे 11 धक्का लागला. एक टीम दत्तकृपा पिंपलास अजूनही येत्या 3 षटकांचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. पहिल्या षटक जो वेळ लागलेली आहे त्याची माहिती मी पोहोचवतोय. पहिल्या षटकासाठी जी वेळ लागलेली आहे करेक्ट 5 मिनिटं लागली आहेत या पहिल्या षटकासाठी. अजूनही 10 मिनिटं असतील येत्या 2 षटकांसाठी. टीम जुनानदुर्गी सेकंड ओव्हर स्वतः अल्पेश पाटील तयार होतो या सेकंड ओव्हरसाठी. आणि तसेच बबन मामांचे आगमन झालेलं आहे. आपलेही सहर्ष हार्दिक स्वागत. स्पेशली कॉमेंटेटर्स वरती फार त्यांचा प्रेम आहे. मामा आपले हार्दिक स्वागत. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतात अल्पेश पाटील या दुसऱ्या षटकासाठी. हा बॉल सोडून दिला साजनने. दिशा खराब आहे, अतिरिक्त रन निर्माण मिळेल. अतिरिक्त रनचा साह्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो 12 धावा धावफलकावरती. मागील सामना पिंपलास टीमनेही पाहिला, त्यांनाही ठाऊक आहे की कुठेतरी 50 धावा किमान तरी बनवाव्याच लागतील. स्विच हिट खेळायचं होतं साजनला बट बॅटने बॉलचं कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल इथे येतोय, कारण मागील मॅचमध्ये 52 चेस केल्या होत्या टीम आई जोगेश्वरी जुनानदुर्गी टीमने. त्या अनुषंगाने कुठेतरी किमान 50 तरी बनवाव्या लागतील मी म्हणेन या पहिल्या सत्रामध्ये टीम पिंपलासला. लॉफ्टेड ड्राइव्ह लॉंग ऑफ येतात, कॅच पकडली जाईल. मोठा धक्का. साजन पाटील या मॅच मध्ये जास्त काही करू शकले नाहीये. धक्का आणखीन एक लागतोय टीम पिंपलासला.
आणि तसेच परेश गोराटकर यांच्या माध्यमातून आकाश पाटील, निशम पाटील, सुरई टीमचे हे दोन अप्रतिम खेळाडू यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. कारण परम मित्र आहेत निशांत आणि आकाश. परेश गोराटकर यांचे त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. आपले परेश दादा हार्दिक स्वागत आहे. द केक राऊंड अँड कंपनीचे फाउंडर ओनर. आणि साऊंड आलाय बॅटची कडा आणि खिनिक धक्का. आता अडचणी वाढतील कारण मागील सामन्याचा हिरो या मॅच मध्ये 0 वरती आता चाललाय डगआउटच्या दिशेने. धक्का तिसरा. आकाश पाटील यांचं नाव जस्ट मी घेतलंच होतं आणि आकाश आता आलेले देखील आहेत. आकाश आपले हार्दिक स्वागत. आणि ज्या चर्चा मी याआधीही केल्या होत्या की जेव्हा जुनानदुर्गीचे आकाश खेळत होते तेव्हा मी सांगितलं होतं की लास्ट सीझनमध्ये जेव्हा पहिली स्पर्धा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न जेव्हा वडगरची झाली होती तेव्हा सुरेच्या आकाश पाटीलने भरपूर सारे चेंडू आकाशामध्ये मारले होते. आणि पहिलं अर्धशतकही GCAमध्ये लास्ट सीझनमध्ये आकाश पाटीलने तेव्हा बनवलं होतं. आणि या सीझनमध्ये आतापर्यंत अर्धशतक एकही आलं नाही आहे. हायेस्ट इंडिव्हिज्युअल टोटल जर आपण बाय एनी बॅटर पाहिलं तर जयेश पाटील यांनी 40 धावा बनवला होता. JP चांगल्या टचमध्ये या सीझनमध्ये, बट त्यांचा संघ आता या स्पर्धेचा बाहेर झाला. सेमीफायनल 1मध्ये अलिमगड B टीमचा चांगला खेळ झाला ओल्डी टीम्स अगेन्स्ट. बॉल हवेमध्ये आहे. आता डीप कव्हरला चेज असेल, फिल्डर धावतात. लॉंग ऑफवरने खेळाडू पोहोचलेत बट डीप कव्हरला जे ऑलरेडी खेळाडू होते ते पोहोचले. बॉल फील्ड केला, थ्रो येतो तोपर्यंत कंप्लीट केला जातील. या रन्स 2 मिळतील. धावफलक 14. सेकंड ओव्हर अल्पेश पाटील यांचं चांगलं रागलं. 2 विकेट आलेत आणि रन्स आतापर्यंत त्यांनी 3च दिलेले आहेत. ती गोष्ट महत्त्वाची राखली. आणि आता बॉडीवरती बॉल आदळला, हलकी अपीलही झाली. निर्धाव चेंडू इथे येतोय आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळही समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस धावफलक आहे 14. धक्के आतापर्यंत लागले 3. टीम दत्त ग्रुप पिंपळा असला आणि अजूनही जो खेळ बाकी आहे त्या 12 चेंडूंचा आणि 2 षटक अगदी करेक्ट 10 मिनिटांमध्ये समाप्त झालेले आहेत. म्हणजे अजूनही 5 मिनिटं असतील येत्या या तिसऱ्या षटकासाठी टीम जुनानदुर्गीकडे. धनाजी पाटील मास ॲज अ ऑफिशियल अंपायर आपल्याला पाहायला मिळतात. आणि तेच जर अंपायर आहेत तर ते मैदानाच्या आतमध्ये असूनही मॅनेजमेंट कमिटीला बिझी ठेवू शकतात. पाणी घेऊन जायचं, थकले असतील, ऊन जास्त आहे. तिसरं षटक बॉलर तयार होतोय. क्रिश भोईर येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. थर्ड ओव्हर क्रिश भोईर आणि पहिलाच बॉल इथे मिस्टेक झालेली आहे. अंपायर्सने ते सांगितलं. बीमर आहे, सिंगलही मिळेल, बीमरचे एक एक्स्ट्राही मिळेल. मिळतील धावा 2 आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. बीमर टाकला आणि हा बीमर कदाचित त्रासदायक असू शकतोय कारण बघा पहिला बॉल होता आणि पहिल्या बॉलवरती बघा कुठेतरी मी म्हणेन सटीक लाईन आणि लेंथवरती बॉल टाकण्याचा प्रयत्न करायचा होता पण ते झालं नाहीये. तसेच नीलकंठ दादांचे आगमन आपले हार्दिक स्वागत. आज सारंगाव संघही खेळणार आहे. जय हनुमान सारंगाव संघ इन ऍक्शन मध्ये दिसेल. फ्रीडचा बॉल
उडवलाय ऑन साइडला, रिसच्या साह्याने थेट पाठवला डीप मिड विकेटला क्लिअर करत असताना फ्री हिट बॉल वरती हा मोठा हिट, सिक्सर. षटकार इथे येतोय बॅटर साहिल गायकवाड यांचा बॅटमधनं आणि असेच फटके हवेही आहेत टीम पिंपळासला. कारण या आधीच मी उल्लेख केला होता जेव्हा फर्स्ट इनिंगला सुरुवात झाली की मागील सामन्यामध्ये टीम जुनानदुर्गींनी 52 धावा चेस केल्या. सो तुम्हाला त्यांचा किमान 45 तरी 50 तरी किमान हव्याच आहेत आणि तिथपर्यंत जर पोहोचायचं आहे तर आता इथे सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील. ही गोष्ट महत्त्वाची राखली. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला यजमान संघ या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ इन ॲक्शनमध्ये दिसेल. जयदुर्गा सुरई आणि त्यांचा विपक्षामध्ये जय हनुमान सरवली. हे बॅटल उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, पाहायला विसरू नका. आणि सुरई गावचे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रील स्टार समर पाटील यांचे आगमन झालेलं आहे. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. फुल लेंथ आहे, डाऊन द ग्राउंड, फिल्डर धावत आहेत बट साहिल गायकवाडने आता जिम्मेदारी घेतली आहे की सन्मानजनक टोटल पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न माझा असेल आणि त्याचा बॅटमधनं षटकारानंतर हा दमदार चौकार. 4 धाव फलक आता 26. चौकार इथे आला. 2 चांगले फटके, विश्वास वाढवणारे फटके आणि त्यामध्ये आणखीन काही ऍड होतील. फुल अँड पॉवरफुल सिक्सर, 4 सिक्सर. साहिल गायकवाड ही इज ऑन फायर नाउ. अनदर बिग वन. आता अगदी थंड वातावरणामध्ये घाम फुटलाय टीम जुनानदुर्गीला, बॉलर क्रिश भोईरला आणि त्याचं कारण साहिल गायकवाड आहे. कारण 3 चेंडू टाकण्यात आलेत आणि 3ही बाउंड्री लाईनचा बाहेर गेलेत. पुढील सामना टॉससाठी यायचा आहे जय हनुमान सारंगाव त्यांचा विपक्षामध्ये जय बजरंग भरोडी. दोन्ही टीम्स रेडी राहा. पहिलं सत्र जसं समाप्त होईल टॉससाठी रिपोर्टिंग करा. जय बजरंग भरोडी टीम मला आठवतं की सावंती टीमला त्यांनी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये फर्स्ट मॅचमध्ये पराभूत केलं होतं आणि तिथे युवा बॉलर्सने फार इम्प्रेस केलं होतं भरोडी टीमचा. म्हणजे तीही मॅच आपल्याला चांगलीच पाहायला मिळेल. यानंतर जो होणारा सामना आहे जय हनुमान सारंगाव ज्या टीमचे मेंटॉर धनाजी पाटील आहेत आणि पुढील सामना जय बजरंग भरोडी खेळणार आहे आणि त्या टीमचे मेंटॉर महेश भोईर आहेत. मजा येईल पुढील मॅचमध्ये. आणि महेश भोईर यांच्या माध्यमातून कॅश प्राइज थोड्या वेळात अनाऊन्स होईलच भरोडी टीमसाठी. स्लाइस झालं होतं. शॉर्ट थर्डला फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली, सिंगल मिळेल बट हे षटक जसं हवं बघा, हे षटक जसं हवं होतं पिंपलास टीमला हे षटक तसंच राहिलं. रन्स आलेले आहेत या ओव्हरमध्ये. बघा फर्स्ट नो बॉल, त्या 2 त्यात नंतर
त्यात नंतर 2 षटकार आले, 1 चौकार आला. ऑल ओव्हर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 19 धावा आलेल्या आहेत. ही महत्त्वाची गोष्ट राहिली पिंपलास टीमसाठी आणि तेच तर हवं देखील होतं आणि ते कार्य झालंय. अजूनही जर आपण पाहिलं तर जो खेळ बाकी आहे, अजून जर 2 ते 3 चांगले फटके जर इथे आले तर कदाचित 50+ टोटलही बनवला जाऊ शकतो. लाईन यावेळेस चांगली आहे. डॉट बॉल इथे येतोय आणि निर्धाव चेंडू या क्षणाला महत्त्वाचे राहणार आहेत टीम जुनानदुर्गीसाठी. एक एक चेंडू महत्त्वाचा आहे आणि एक एक चेंडू कुठेतरी ना इथे या क्षणाला ना जो कुठेतरी या ओव्हर्समध्ये ज्या अतिरिक्त रन्स गेलेले आहेत ना त्याची भरपाई हे डॉट बॉल करू शकतात. ऑन साईडला खेळायचं होतं, बॅटचा टोलला लागला. स्वतः बॉलर आता किश भुईर धावतोय. बॉल फील्ड केलाय क्रिशने, बट तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 2. आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळही दरम्यान समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांचा अखेरीस जर आपण रन्स पाहिले तर आतापर्यंत बनवण्यात आलेले आहेत 35 आणि धक्के 3 लागले. आणि 1 ओव्हरचा खेळ बाकी आणि पुढील सामना जो आहे टॉससाठी यायचा आहे. टीम सारंगावचे कॅप्टन आलेले आहेत, टीम भरोडीचे कॅप्टन आपण या. धनाजी पाटील मास जे मेंटॉर आहेत जानवान सारंगाव टीमचे, तेही नक्कीच ऑब्झर्व करतील पुढील सामना की कोणता खेळाडू कशा प्रकारे खेळतोय. कारण या टीमला बनवण्यामागे मेहनत धनाजी पाटील मास यांची लागलेली आहे. मला आठवतं 2021-22चा तो सीझन असावा, तेव्हा धनाजी पाटील मास खेळलेही होते आणि तेव्हा टीम आय थिंक फायनल पर्यंत पोहोचली होती. सरवलीचीच ती स्पर्धा होती. त्या स्पर्धेमध्ये धीरज पाटील चांगला खेळला होता, सन्नीही चांगला खेळला होता आणि ते खेळाडू आजही टीममध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि तसेच सागर पाटील यांचाही खेळ आपण पाहिलं होतं आणि तसेच आय थिंक बॉलिंगमध्ये हर्षल त्याने चांगली कामगिरी केली होती. साहिलचा हा फटका ताकद आहे, लाजवाब फटका. एका क्षणाला असं वाटलं की लॉंगॉनच्या हातामध्ये कॅच होईल की काय, बट मिस टाइम स्ट्रोक होता. बट ही पॉवर आहे साहिल गायकवाडची. बॉल गेला लॉंगॉनला क्लिअर करत असताना आणखीन एक धमाकेदार फटका हा षटकार येतोय आणि कुठेतरी साहिल गायकवाडची ही इनिंग पिंपलास टीमला तिथे घेऊन चाललेली आहे जिथे त्यांना जायचं होतं. 41 धावा झालेल्या आहेत, अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. आता मिस टायमिंग, आता चेंडू फक्त उंच गेला. रणजित धावतो, कॅच होईल का हा प्रश्न आहे आणि होईल. रणजित शिकारीने हा पहिला शिकार केला या षटकामध्ये, धक्का लागला. आता हा चौथा. आणि कालच आम्हाला अल्पेश दादांनी सांगितलं होतं की आमच्याच घरातले 9 बंधू या टीम मध्ये खेळणार आहेत. म्हणजे अल्पेश दादांच्या घराण्यामध्ये जर आपण पाहिलं तर क्रिकेटची आवड फार जास्त दिसते आणि खेळही तितका चांगला केला. गायकवाड बंधू जितके या टीम मध्ये आहेत. विकेट आली ऋतिकाला. पहिलाच बॉल प्लेन मिस, डॉट बॉल इथे येतोय. मग लेफ्ट आर्मर आहे रणजित शिकारी. रणजितला मला आठवतं की रणजितला फर्स्ट टाइम आम्ही पाहिलं होतं 2021 मध्ये पडघा वडवलीच्या स्पर्धेमध्ये. तिथे त्याने फार इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती. बट कुठेतरी या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये ना लाईन आणि लेंथ वरनं कुठेतरी डिस्टर्बन्स आहे, कारण स्लॉट मध्ये भरपूर सारे बॉल रणजितने आज टाकलेत. टॉप एज फिल्डर स्वतः विकेट किपर प्रयत्न केले बट पोहोचू शकले नाहीयेत. स्कोर कार्ड आता या एका धावेच्या साह्याने आता जाऊन पोहोचला. 42-42 धाव फलकावरती. कुठेतरी 50+ आपण उल्लेख करत होतो, ते होऊ शकलं असतं बट साहिलची जी विकेट काढली रणजितने ती महत्वाची होती. त्या अनुसरून कुठेतरी हा जो डिफरन्स आता क्रिएट झालाय, साहिलची विकेट जी आली ती उपयुक्त ठरली टीम जुनानदुर्गीसाठी.
चला वेळ कमी घ्या टीम जुनांदुर्गी. चला यात नंतरही भरपूर सामने बाकी आहेत. अजूनही जर आपण पाहिलं 2 चेंडू बाकी आहेत. जुनांदुर्गी टीम मित्रांनो सुरुवात करा, 2 चेंडू बाकी आहेत फक्त. हा फटका समोरच्या डाऊन द ग्राउंड कुणाल आहेत बट फक्त पाहतच राहतील. लॉंग ऑन ला क्लिअर केलंय बॅटर सागर गायकवाड जे ओपनिंगला आले होते आता फिनिशिंग टचही तेच देत आहेत. षटकार धाव फळक आता जाऊन पोहोचलाय 48 एक्झॅक्टली करेक्ट. जो टोटल हवा होता तो टोटल आता धाव फळकावरती आपल्याला पाहायला मिळतो 48 धावा. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. रणजित शिकारी आता स्वतः शिकार होत आहेत असंच वाटतंय कारण 13 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत रणजितने दिलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल शेवटचा बॉल तो की फुल तर फुल सत्र इथे समाप्त झालंय. रिव्ह्यूची मागणी केलेली जरूर आहे बट रिव्ह्यू आहे तो सोबत घेऊन जायचा तर नाहीये, त्याचा वापर झाला पाहिजे त्या अनुषंगाने रिव्ह्यू घेण्यात आलाय. चेक केलं जाईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस आपण दरम्यान करणार आहोत. भरोडी अगेन्स्ट सारंगाव ही बॅटल. एका बाजूला दोन मेंटॉर्सची लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहे. सारंगाव टीमचा मेंटॉर धनाजी पाटील मास्तर, दुसऱ्या बाजूला जय बजरंग भरोडी टीमचा मेंटॉर महेश भोईर. नो बॉल नाहीये, लीगल बॉल. आणि ते फर्स्ट लुक मध्ये आम्हालाही समजलं होतं आणि ते आम्हालाही समजलं की रिव्ह्यू बाकी आहे, त्याचा उपयोग झाला पाहिजे म्हणून तो रिव्ह्यू घेण्यात आला होता. पहिलं सत्र समाप्त. सागरची चांगली बॅटिंग, साहिलची चांगली बॅटिंग आणि त्या जोरावरती 54 पर्यंत पोहोचण्यामध्ये यश आलं आणि 55 एक चांगलं टोटल सेट केलंय टीम पिंपळासने अगेन्स्ट टीम जुनांदुर्गी. मनसावर मी विनंती करेन संदीप दादांना की आपण यायचं आहे. टॉस आपण दरम्यान करणार आहोत. टॉस आपण करूया. दोन टीमचे कॅप्टन आपल्या समोर जोडले गेले. जय बजरंग बरोडी जय हनुमान सारंगाव. कॉल कोण करतोय? सारंगाव टीमचा कॉल. हेडचा कॉल आहे आणि हेडच आला. टॉस जिंकल्या दरम्यान सारंगाव टीमने संदीप दादांना विनंती असेल आपण सारांना व्हायचं आहे. चर्चा आपण करूया. नीलकंठ दादा आमच्या समोर. नीलकंठ दादा प्रत्येक वर्षी तुम्ही भरपूर साऱ्या स्पर्धा खेळता पण कुठेतरी अजूनही एक गोष्ट असेल की चॅम्पियन बनणं ही गोष्ट बाकी राहिलेली आहे. पण या पर्वाला आता सुरुवात करतात. चॅम्पियन ट्रॉफी या आधी तुम्ही खेळले असाल, आता दुसरी स्पर्धा खेळतात. माइंडमध्ये काय गोष्टी आहेत की या वर्षी आपल्या टीमने कशा प्रकारे खेळायला हवे, कोणत्या गोष्टी विसरायला हवंय आणि कोणत्या गोष्टी करायला हव्या? टुर्नामेंटची सुरुवात तर चांगलीच झाली आमची, कारण चॅम्पियन ट्रॉफीला 2 जिंकून आम्ही तिसऱ्या राऊंडला हरलेलो आणि या टुर्नामेंटला तर पूर्ण अपेक्षा राहील का सर्व खेळाडूंकडून चॅम्पियन बनायची. आणि आता टॉस जिंकला, निर्णय काय असेल आणि तो निर्णय घेण्यामागे कारण काय राहणार आहे? क्षेत्ररक्षण. आणि कशा प्रकारे आज प्लेइंग 11 आहे, कोणते नवीन चेहरे, कोणते नवीन खेळाडू यावर्षी टीममध्ये आहेत? टीम तर तीच आहे सध्या. या टीमला या मॅचला आमचे 2 प्लेयर नाही आहेत, धीरज पाटील आणि राज उर्फ नन्या, त्यांची थोडीशी कमी आहे. आणि सुरई टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. तुमचा शेजारचाच गाव आहे आणि अगदी जवळचे संबंधही आहेत आणि त्यांचे जे आयोजन आहे त्याविषयी काय सांगू इच्छिता? आयोजन तर खूप छान आहे आणि या ग्राउंडवर चौथा हिरवा ग्राउंडवर तर खेळायला खूप मजा येतो आणि खेळायला संधी दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. बेस्ट ऑफ लक टीम सारंगाव. जय बजरंग भरोडी टीमचे कॅप्टन आमच्या समवेत. मित्रा जर टॉसचा निकाल तुझ्या बाजूने असता तुझे निर्णय काय होतं? बॅटिंगच केली असती. म्हणजे प्लीज डिसाईड होतं की जर टॉस जिंकला तर बॅटिंगच करणार होतं, तेच झालंय. म्हणजे माइंडमध्ये ऑलरेडी आकडाही फिक्स असेल की जर या टोटल पर्यंत पोहोचलो तर तो टोटल आम्ही डिफेंड करू शकतो अगेन्स्ट सारंगाव. एखादा आकडा आणि बॅटिंग क्रम कशा प्रकारे असणार आहे? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. बॅटिंग क्रम सिच्युएशननुसार आम्ही उतरू. आणि शेवटचा प्रश्न या स्पर्धेविषयी आपलं मत? आयोजन तर एकदम सुंदर आहे. बेस्ट ऑफ लक टीम भरोडी. टॉस कंप्लीट झाला. टॉस जिंकला जय हनुमान सारंगावने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद.
धन्यवाद विशाल पाटील. दत्तुर्वा पिंपळा संघाने या प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये सागर गायकवाड आणि साहिल गायकवाड यांच्या स्फोटक फलंदाजी जोरावर आपल्या धावफलकात धावा झळकल्या. त्या एकूण 54 4 गाड्यांच्या मोबाईल्यात आणि 55 धावांचं लक्ष योगेश्वर जुनागड संघासमोर ठेवलेलं आहे. आणि लक्षाचा पाठला करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये आकाश पाटील विथ अल्पेश पाटील. पहिल्या चेंडू इथे मात्र ऑन साईडला मिडविकेट रिझनमध्ये शतरक्षक इथे सज्ज आहे. चांगले शतरक्षण मिडविकेट रिझनमध्ये पाहायला मिळत आहे. एका धावने अकाउंट ओपन होत आहे अर्जुन दरके संघाचं. आकाश पाटील ऑफ द मार्क. रुपेश पाटील छोटू यांचं आगमन झाले. छोटू आपलं इथे काय हार्दिक स्वागत आहे. यावेळी 55 वाईट येतोय. अव्वांतर धावेचं देखील खातं उघडलं गेलं आहे. संघाची धावसंख्या 2 धावा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत जयमान सारंगाव विपक्ष जयबजरंग भरोडी या दोन संघामध्ये. पलटी शॉट इथे मात्र गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. काउंट पॉइंट रिझन मधून हा चौकार. व्हॉट अ शॉट. पहिलीच पोझिशन खरं तर फलंदाजाने बनवली होती. हा फटका खेळण्याचा मानस त्यांनी नक्कीच बांधला होता आणि अतिशय चांगलं टायमिंग इथे पाहायला मिळतोय. इथे केवळ दिशा दिली आहे पॉइंट रिजन मध्ये. चेंडू पडल्यानंतर थोडासा उचलला होता आणि फलंदाजाने आपण पाहतोय केवळ तो ढकललेला आहे ऑफ साईडला. धावसंख्या 7 धावा. बिनबाद 55 लक्षाचा पाठलाग योगेश्वर जुनानके संघ करताना. इथे स्वतःच्या फालदरमध्ये अडवण्याचा प्रयत्न होणार होता मात्र चेंडू अडवला गेलेला नाही आणि या परिणामस्वरूप आपण पाहतोय फलंदाजाने एक धाव पूर्ण केलेली आहे. पहिले षटक मार्ग असते साजन पाटील. राईट मोर द स्टंप. पावलांचा वापर करून फटका खेळण्याचा प्रयत्न इथे देखील बीट केला जातोय फलंदाजाला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जयमान सारंगाव भरुडी या दोन संघामध्ये. भरुडी संघाने आपण आपली ऑफिशियल नोंद करायची आहे. पंचांचा नो बॉलचा धावसंख्या 13. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना नो चेंडू पंचांचा इशारा आलेला आहे. फ्रीड असणार आहे कारण आपण पाहतोय या अगोदर पंचांनी इशारा दिलेला आहे. षटकाची समाप्ती पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 55 लक्षाचा पाठलाग करताना संघाची धावसंख्या जी आवश्यक सरासरी हवी आहे ते 13.
जयदुर्गा सूर्य संघाचे मेंटॉर मयूर मडवी, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आपण बघितलं तर चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ देखील जयदुर्गा सूर्य संघ ठरलेला आहे. त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील सामन्यामध्ये जय हनुमान सारंग संघाला आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. आणि सारंग संघाचे मेंटॉर देखील धनाजी पाटील मास सध्या एक्सपर्ट स्कोरच्या भूमिकेमध्ये पाहतोय. पाच मिनिटात वेळ पहिल्या षटक हाताळण्यासाठी खर्च केला गेलेला आहे. भरोडी संघाने आपण ऑफिशियल नोंदसाठी संपर्क साधलेला आहे. वेलकम भरोडी संघाने आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. साहिल गायकवाड ज्याने फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 25 धावांचं योगदान देताना 3 षटकार 1 चौकार पेश केला होता पहिल्या इनिंगमध्ये. आणि तोच खेळाडू साहिल गायकवाड आता बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय. इथे अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. कार्पेटचे सहारे स्ट्रेट राहायचा 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. अर्जुन आंतरकी संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते. ती 15 वर आव्हान आहे ते 55 धावांचं. इथून 40 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे 20 सेपमध्ये मिडल रिजन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. आव्हान ठेवले गेले ते 55 धावांचं आपण पाहतोय. जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरी चॅम्पियन ट्रॉफीचा चॅम्पियन संघ आयोजित बबन शेठ स्मृती चषक 2025 आयोजन. आज स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामधील 4था सामना आपण पाहत आहोत. इथे लॉफ केला चेंडूला. लॉफ्टेड फटका. फटक्यामध्ये भरपूर वजन. धाव मिळते पूर्णचे पूर्ण अर्धा डझन. अल्पेश पाटील याच्या बॅट मधून हा पहिला ब्लास्ट. धावसंख्या 6 ने वाढून होते. धाव फलकावर 22 धावा. पहिला मोठा फटका आपण बघतोय या फलंदाज अल्पेश पाटील याच्या बॅट मधून. यानंतर आपण सामना पाहणार आहोत जानमान सारंगाव विरुद्ध जबरदस्त भरोडी या 2 संघामध्ये. जानमान सारंगाव संघाचे मेंटॉर धनाजी पाटील. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये धनाजी पाटील यांनी चांगली कोचिंग खरं तर सारंगाव संघाला केली होती. आणि जानमान सारंगाव संघाने चॅम्पियन ट्रॉफीमध्ये चांगला परफॉर्मन्स देखील केला होता. पुन्हा एकदा लॉफ केला चेंडूला. लॉफ्टेड फटका. हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. सलगचा हा 2रा षटकार. 2 में 2 ठोक डाले. अल्पेश पाटील ऑन फायर. अल्पेश पाटील आता फायर करताना आपल्याला पाहतो. आणि अल्पेश पाटीलला आता टेनिसचा चेंडू जणू काय फुटबॉल दिसायला सुरुवात झालेली आहे. 2 चौकारानंतर 2 षटकार त्याच्या बॅट बद्दल संघाची संघ वेगाने 28 वर पोहोचते. यावेळी मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये. शत्रक्षक चेंडू खाली. आणि झेल इम्पॉर्टंट आहे कारण आपण पाहतोय अल्पेश पाटील नावाचं जे वादळ घोंगात होतं
ते आता मात्र थंड होताना आणि इथे बॅटिंग साईडने रिव्ह्यूची मागणी देखील केलेली आहे. आमचे सहकारी संयोजक व्हॉइस ऑफ आलिमगड निलजन पाटील सर देखील आमच्याशी जोडले गेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद निलजन पाटील. आलिमगड संघाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेले. फेअर डिलिव्हरी फलंदाज बाद आहे. अल्पेश पाटील हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना. अल्पेश गायकवाड बाद होण्यापूर्वी अल्पेश पाटील यांनी बाद होण्यापूर्वी 21 धावांचं योगदान दिलेलं आहे. दत्रुवा पिंपळास अल्पेश गायकवाड देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. ते देखील जोडले गेले आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेसाठी आणि स्पेशली दत्रुवा पिंपळा संघासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद अल्पेश गायकवाड. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर भावेश पाटील. अल्पेश पाटील बाद झाल्यानंतर अल्पेश पाटील यांनी बाद होण्यापूर्वी 2 षटकार 2 चौकारच्या मदतीने 21 धावांचं महत्त्वाचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आहे. 8 चेंडूचा त्याने सामना केला होता. भावेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र साहिल गायकवाड पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे चांगला चेंडू आणि चांगल्या चेंडूने इथे या षटकाची देखील समाप्ती. 2 षटकार समाप्ती 2 षटकार समाप्तीनंतर 55 लक्षाचा पाठलाग करताना धावसंख्या 28. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जनमन सारंगाव ज्या संघाने टॉस जिंकलेला आहे विपक्ष जयबजरंग भरुडी आणि त्यानंतर अर्ध एंटरप्राइजेस खारबा विपक्ष जय घाबराव वेले. व्हॉइस ऑफ हवे दिवा व्हॉइस ऑफ दिवा आमचे सहकारी संयोजक शशी म्हात्रे सर देखील आमच्याशी जोडले गेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील जयदुर्गा क्रिकेट क्लब सुरू आयोजित बहुचर्चित स्मृतिचषक 20-25 साठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. सर्व संघांसाठी आमच्या कॉम्पिटिटिव्ह पॅनलसाठी देखील हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. खूप खूप धन्यवाद समालोचक शशी म्हात्रे सर. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. बारा चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. लोकप्रिय खासदार आपला खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे साहेब मालेमामा यांचे पी नितेश पाटील साहेब देखील इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल की आपण व्यापारी जा. आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नितेश पाटील साहेब आपणास विनंती असेल आपल्याला जयदुर्गा सुरू क्रिकेट क्लब इन्व्हाइट करत आहे आमंत्रित करत आहे. आपण व्यासपीठावरून स्थान पण व्हायचं आहे. 2 षटकाची समाप्ती धावसंख्या 28 आव्हाने ते 55 धावांचं आणि आता मध्ये तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज अजित पडवले. इथे वाईड यॉर्कर. पंच इशारा करतात की हा चेंडू वाईड आहे. वेग भन्नाट होता मग ते दिशेवर नियंत्रण ठेवता आलेलं नाही. 29 अजित पडवले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी लॉर्फला चेंडू वरून षटकार. आकाश पाटील आणि आकाशामध्ये हा चेंडू खेळलेला आहे. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर 35 धावा 35. इथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गेल्या वर्षीच्या जंगामध्ये मॅन इन फॉर्म आकाश पाटील अनेक सामन्यामध्ये आपण फॉर्म मध्ये पाहिला होता. सलग 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा विक्रम देखील आकाश पाटीलने गत हंगामामध्ये केला होता. ओळी चषकामध्ये त्याने हा कारनामा केला होता. अंतिम सामन्यामध्ये जवळजवळ नक्कीच जिंकण्याच्या उंबाट्यावर तो संघ आला होता. चौथरा स्पोर्ट्स मानकुलीची
कंडिशन त्यावेळी खूपच पतली केली होती. अवघ्या 6 धावेने जो संघ विजयापासून वंचित राहिला होता. चेंडू इथे मात्र प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय डिमेडिक रिजन मध्ये. नक्कीच आपल्या संघासाठी धाव वाचून मात्र झेल देखील सोडलेला आहे की हा प्रश्नचिन्ह पडतोय. दरम्यान संघाची धावसंख्या 36-36. 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये इथून 19 धावांची आवश्यकता आहे. लॉफ केलेलं भावेश या चेंडूवर मात्र षटकार खेचून भाव घेऊन गेलेला आहे. धावसंख्या 6 ने मुसंडी मारून होते. धावफलकावर 42 धावा. ही बॉम्ब शोध मोहीम आहे. सध्या दिल्ली इथे बॉम्बस्फोट झालेला आहे. इथे मात्र पूल केलेला चेंडू फुलचा फटका मात्र सक्सेसफुल नाही. मिडविकेट मध्ये झेल आणि इथे मात्र समावतो ते फलंदाज भावेश पाटीलचा खेळ. दिल्लीच्या बॉम्बस्फोटानंतर आता श्रीगृहात आता 4ठा हिरवा मानकुले या मैदानावर देखील सिक्युरिटी वाढवली गेलेली आहे. स्वर्ण पदक नुकताच रवाना झालेलं आहे. घाबरण्याची गरज नाही. आता मात्र समीकरण आमचे एक्सपर्ट्स करून माच सांगतात 8 चेंडूंनी 13 धावांची आवश्यकता आहे. न्यू बॅटर कृणाल पाटील. 2 फलंदाज बाद झालेले आहेत जोगेश्वरी जुनालके संघाचे. 21 धावांचं योगदान अल्पेश पाटील यांनी दिलेलं आहे आणि भावेश पाटील नाही एका षटकाच्या मध्ये त्यांनी 6 धावांचं योगदान दिलेलं आहे. कृणाल पाटील संघ नाईक आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये 4थ्या क्रमांक खेळण्यासाठी आलेला आहे. अजित पडवले बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना तर सामना करेल फलंदाज संघ नाईक कृणाल पाटील. इथे अतिशय सुरेख फटका ऑपरेटरचा लॉंग ऑफ रिझन मध्ये प्रोटेक्शन नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि दुसरी धाव देखील तिथे कंप्लीट. डबल 4 लॉस फॉर द 2 विकेट. 44-2 अशी स्थिती आपण बघूया. आता मात्र 11 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ शेष आहे. प्लॅन मिस. निर्धाव चेंडूने 3ऱ्या षटकाची समाप्ती. 3 षटकाची समाप्तीनंतर आई जोगेश्वरी जुनालके संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 44 धावा 2 बाद आणि आता मात्र 6 चेंडूमध्ये 11 धावांचं योगदान 11 धावांची गरज आहे. योगदान द्यावे लागेल जुनालके या संघाला. 6 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. यंदाच्या हंगामाचा विचार करता या मैदानावर 6 चेंडूमध्ये 5 धावा देखील डिफेंड झालेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 7 धावा देखील डिफेंड झालेल्या आहेत. मात्र त्या 6 चेंडूमध्ये 11 धावा डिफेंड करण्याची गरज आता मात्र पिंपळा संघाला असणार आहे. यानंतर सामना आपण पाहणार आहोत जबरजंग भरुडी विपक्ष जयमान सारंगाव. त्यानंतर अर्धा मिनिटामध्ये खारबा विरुद्ध जय खोबरा वेल आणि त्यानंतर सुमित कुमार गुंदवले विरुद्ध श्री गणेश भरुडी. प्लॅन मिस. सुरेख चेंडू कुठल्या स्पॉटवर चेंडू फिश होऊन निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलाच चेंडू निर्धाव हाताळताना गोलंदाज संजय गायकवाड. संजय गायकवाड यांनी देखील आपल्या संघाला भरपूर विजय अशा कंडिशनमध्ये मिळवून दिलेले आहेत. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडूला खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेषक. चेंडू निघून जाईल सीमा पार. मिडविकच्या वरून
6 धावांसाठी षटकार आणि या षटकारीने जवळजवळ या सामन्यामधील हवा आता मात्र काढून टाकलेली आहे. गोल केलेला आहे फलंदाजाने. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. आकाशाचा झकास फटका पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढील चेंडू डावफुटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक बने प्रेक्षक पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल सीमा पार. 4 धावांसाठी चौकार आणि आता मात्र समीकरण खूपच सोपं बनतंय कारण शेवटचे 3 चेंडू आणि केवळ एका धावेची आवश्यकता. स्कोर इज लेवल. फक्त एका धावेने दूर जोगेश्वरी जुनॉट खेळा संघ. तीन चेंडू आणि केवळ एका धावेची आवश्यकता. शेजारी वाढलेले आहेत वाईट आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे जोगेश्वरी जुना